व्हिडिओ ना करा काहीतरी गडे भेटा मग आता भेटा हँडशेक करा. नवरीच्या लग्न समय ईश्वर प्रार्थना. मांडव टाकणे किंवा मांडव शिंपडणे किंवा हिरवा मांडव टाकणे अशी आख्यायिका आहे. आणि ही क्रिया आपली निसर्गासोबतची बांधिलकी दर्शवतं. की अध्यक्ष लाहोटी दयानंद कॉलेज लातूर, ज्याच्याकडे 12 कॉलेजेस आहेत, आणि मी फक्त पत्र कोणाला लिहिलं होतं? अध्यक्षाला आणि सेक्रेटरीला. म्हटलं प्रिन्सिपल लोकांना काही फार असं अक्कल नसते. म्हटलं तुम्ही म्हटलं विद्या समजून घ्या आणि 1 तासाची भेट द्या म्हटलं 3 ते 9 एप्रिलच्या शिबिरला. काल काही त्यांनी फोन उचलला, आता मी फोन लावला. म्हणे कोण म्हटलं मी माझी सहसचिव गजानन वाघ. हो म्हणे साहेब मी ते वाचलं, मला काही समजेना. म्हटलं समजणारच नाही. मी म्हणून म्हटलं 22 तारखेला मला बोलवा, रविवार दिवस आहे, मी तुम्हाला प्रोजेक्टर रूममध्ये आपण बसू, तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे म्हणे. मी असं करतो 22ला बिझी आहे का बघतो, जर बिझी नसलो ईमेल, म्हटलं ईमेल टाका आणि तुमच्या PA ला मला फोन करायला सांगा. अशा रीतीनं माझ्या विचारांना प्रोत्साहन मिळालं आणि बळकटीकरण मिळालं. आणि म्हणून हा धनश्रीच्या लग्नात मी जे आलो ते माझ्या मनावरची पूर्ण निराशा गेली. कारण वने संसार सागर देवाच्याच कृपेने पार पडला. आज तिच्या नातीचं लग्न अतिशय थाटामाटात होत आहे आणि गुणवान जवळ मिळणं हे फार भाग्याची गोष्ट आहे. जीवन अत्यंत दुःखात आणि कष्टात गेलेलं, पण आजचा हा क्षण त्याच्या जीवनातला लाख अनमोल. त्या मुलाच्या किंवा नाताच्या लग्नात न आलेली आई नातीच्या लग्नाला आली, हा फार मोठा मधूला आशीर्वाद. मधू आईच्या पाया पड. मधू त्याच्या डोक्यावर हात ठेव. मधूच्या डोक्यावर हात ठेव. हां, अत्यंत भावनिक असा हा क्षण आहे. मधूनं खूप दुःख सहन केलं. आज त्याच्या जीवनातला हा आनंदाचा क्षण. हे माझे व्याही, हे शंकरजीचं रूप आहे, साधे भोळे आणि सज्जन. तुम्हाला मी शंकरजी म्हटलं, तुम्हाला मी शंकरजी म्हटलं. लग्नामध्ये असतात तो हा अनुभव. काय बाबाजीचा चमत्कार. आई म्हटलं पोराच्या लग्नात नाही आली, नातवाच्या लग्नात नाही आली, पण नातीच्या लग्नात आली. असं हे समोरचं लोकेशन आहे. भगत आणि वाघ फॅमिली आणि धनश्री 14 मार्च. आणि हे इथं असे फोटो दाखवलेला आहे. हे हॉलची समोरची बाजू. स्टार हॉटेल सारख्या 15 रूम मुलीकडच्यांना आणि 15 मुलाकडच्यांना दिलेल्या आहेत.
आली. धनश्री वाघ हे नाव हळूहळू विसरून धनश्री भगत आणि काही वर्षानंतर वाघ हे नाव पुसला सुद्धा झालं. भारतातील किंवा ब्रह्मांडातील हा चमत्कार की स्त्री आपलं जीवन समर्पित करते आणि नाव सुद्धा विसरून जाते. करताना आई वडिलाचं घराण्याचं नाव उज्ज्वल कर असा हा भावनिक प्रसंग आणि म्हणून पंचतत्वाच्या ज्या 5 ज्योती असतात त्याचं हे प्रतीक असा हा लग्न विवाह फार मोठा संस्कार आणि सोहळा आई वडिलाचं घराण्याचं नाव उज्ज्वल कर असा हा भावनिक निरोप सोहळा. नशीब कुणाच्या खांद्यावर. मधूला 2 पोरी 1 मुलगा. जीवनात कधी स्थिर रोजगार नव्हता, पण देवाने सर्व लाज राखली आणि धनश्री आता या राजवाड्यात. तिचं आयुष्य सुखानं समृद्धीनं समाजसेवेनं पार पडो ही शुभेच्छा. हा मंडप आणि घराच्या वर जे कापडे दिसतं हे आता तिचं घर. आता म्हटलं याच्यापुढे मी कोणाच्याही लग्नात येणार नाही. हे म्हटलं माझं शेवटचं लग्न, कारण म्हटलं वचन दिलं होतं म्हणून आलो. कारण तुम्ही लोक म्हटलं भारतन्याशी झाले आणि म्हणून तुमची 10 सेकंदाची क्लिप रेकॉर्ड करताना ग्रेट भारतीय युवक असं मी रेकॉर्ड केलं. तर तुम्ही आपल्या घराची जबाबदारी पार पाडताना देशाची सुद्धा जाणीव ठेवा ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि आपण यथावकाश अर्धा 1 तास बोलूच. तर देशाबद्दल तुम्ही काय म्हणू इच्छिता? भारत माझा देश आहे आणि तुम्ही जे कार्य करता ते खरंच खूप चांगलं आहे. नाही, सगळ्यांनी काय- पाठिंबा द्यायला पाहिजे. बघा आलं माझ्यावर ऑब्जेक्शन.